आता सध्या थंडीमुळे सगळीकडे सांधेदुखीचा त्रास लोकांना जास्त जाणवतोय. त्यातल्या त्यात गुडघेदुखीचा त्रास हा तर आयुर्वेदात अशा बऱ्याच गोष्टी सांगितल्यात ज्या तुम्हाला घरच्या घरी सहज करता येतील आणि त्याचा चांगला फायदाही होईल. लेपमध्ये आपण बेसिकली जे काही उष्ण गोष्टी आहेत त्या तिकडे वापरतोय. याच्यामध्ये सुंठ एक वापरली जाते आणि बडीशेप. अजून एक पद्धत आहे ज्याच्यामध्ये पोल्टीस बांधायची पद्धत आहे. म्हणजे जे काही आपण जवस आपल्याला मिळतंय मार्केटमध्ये ते घ्यायचं, त्याच्यामध्ये मीठ घालायचं, तेल घालायचं आणि दुसऱ्या पद्धतीचे जे जानशूल आहे म्हणजे सांधेदुखीचा जो त्रास आहे ज्याच्यामध्ये वंगण कमी झालेलं असते, तर साधं तेल औषधी तेल घेऊन ते गरम करून त्याच्यामध्ये कॉटन बुडवून नमस्कार, मी वैद्य स्वाती यादव कल्याणी आयुर्वेद पुणे या चॅनलमध्ये आपलं स्वागत करते. आता सध्या थंडीमुळे सगळीकडे सांधेदुखीचा त्रास लोकांना जास्त जाणवतोय. त्यातल्या त्यात गुडघेदुखीचा त्रास हा सगळ्या एज ग्रुप मधल्या लोकांना हल्ली जाणवायला. म्हणजे पूर्वी 60 नंतर गुडघे दुखायचे, आता 30 नंतर दुखायला चालू झालं. त्यामध्ये अगदी कॉलेज गोईंग मुलांचे पण गुडघे दुखतात. तर मग ह्या गुडघेदुखीवरती भरपूर पेन किलर घेऊन पण काही फरक पडत नसेल तर आयुर्वेदात अशा बऱ्याच गोष्टी सांगितल्यात ज्या तुम्हाला घरच्या घरी सहज करता येतील आणि त्याचा चांगला फायदाही होईल. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण जानबस्तीविषयी बघितलं होतं. त्याच्यामध्ये कणकेचं पाळ करून त्याच्यामध्ये तेल साठवून ठेवणं अशी ट्रीटमेंट होती. आज आपण बघू की 2 प्रकारचे बेसिकली गुडघेदुखी असते. म्हणजे पहिले म्हणजे ज्याच्यामध्ये वजन जास्ती वाढलंय, पोट सुटलंय, गुडघ्यांवर सूज आहे, अशा वेळी गुडघ्यांमध्ये काहीतरी साठलेलं असते. आयुर्वेदाच्या भाषेत त्याला आम असे म्हणतात. त्यामुळे तो गुडघा सुजलेला असतोय, सोबत त्या पेशंटला कणकण आलेली असते, सर्व सांधे दुखण्यासारखी पण कंप्लेंट त्यांना दिसते. अशा वेळी तेल लावलं तर ह्या सगळ्या कंप्लेंट्स वाढतात, सामता वाढते असं म्हणतात. तेव्हा मग त्यासाठी शेकणं ही बेसिक ट्रीटमेंट असते. शेकणं ते पण तेल न लावता, म्हणजे वृक्षस्वेदन म्हणतात. त्याच्यामध्ये बेसिकली पहिले वाळूने तुम्ही शेकू शकताय. म्हणजे मोठी वाळू घेऊन गरम करून त्याची पोटली बांधून त्यानं शेकणं. ते नसेल तर खडा मीठ वापरून त्याच्याने शेकू शकताय. ते दोन्ही पण पॉसिबल नसेल तर तिकडे लेप लावणं ही एक सोपी पद्धत आहे. लेपमध्ये आपण बेसिकली जे काही उष्ण गोष्टी आहेत त्या तिकडे वापरतोय. याच्यामध्ये सुंठ एक वापरली जाते आणि बडीशेप, या दोन्हींची पावडर घेऊन त्याच्यामध्ये थोडं पाणी मिक्स करून ते पेस्ट सारखं तयार करायचं. त्याचा पूर्ण गुडघ्याचा जेवढा भाग दुखतोय त्याच्यावरती एक व्यवस्थित लेप लावायचा. किमान अर्धे बोट जाडीचा लेप तो असला पाहिजे आणि तो गरम असला पाहिजे जेव्हा आपण लावतोय तेव्हा. आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावरती कव्हर करून बांधून द्यायचा. हा लेप तुम्ही संध्याकाळच्या वेळी 5-6च्या दरम्यान लावला आणि 1-4 तासांनी काढला तरी पण चालणार आहे. किंवा रात्री झोपताना लावला आणि रात्रभर ठेवला तरी पण काही विशेष त्रास त्याच्याने होत नाही. आणि ज्यांना असा लेप लावल्यानंतर जर तिकडं खाज येते, गरम वाटतंय असं असेल तर त्यांनी तो लावायला नाही पाहिजे. अजून एक पद्धत आहे ज्याच्यामध्ये पोल्टीस बांधायची पद्धत आहे. म्हणजे जे काही आपण जवस आपल्याला मिळतंय मार्केटमध्ये ते घ्यायचं, त्याच्यामध्ये मीठ घालायचं, तेल घालायचं, ते बारीक त्याचं पेस्ट फॉर्म करायची आणि त्याला पाणी घालून शिजवायचं. आणि ते जे तयार होतंय ते गरम गरम असतानाच पूर्ण गुडघ्यावरती कव्हर करायचं. त्याच्यावरती एक कापड ठेवायचं आणि पट्टीने ते पूर्ण बांधून द्यायचं. असं रात्री बांधलं की सकाळपर्यंत ते ठेवायचं. हे पोल्टीस पण तिकडची सूज कमी करतं, आतमध्ये साठलेलं पाणी कमी करायला मदत करते आणि ज्या काही वेदना असतात त्या अगदी 2-4 वेळा तुम्ही वापरून बघितलं तरी पण जुनाट वेदना पण कमी होतात. आणि दुसऱ्या पद्धतीचे जे जानशूल आहे म्हणजे सांधेदुखीचा जो त्रास आहे ज्याच्यामध्ये वंगण कमी झालेलं असते, तिकडं वंगण वाढवणं हीच ट्रीटमेंट असते. मग आयुर्वेदानुसार जिथं पण आपण तेल लावू ते त्वचेच्या मल्टिपल लेअर्स मधनं जाऊन अगदी त्या सांध्यापर्यंत पोहोचते. त्याच्यामध्ये सगळ्यात बेस्ट जानूबस्ती आहे जिथं मध्ये तेल साठवून ठेवलं असते. ते जर शक्य नसेल तर तुम्ही तेलाची धारा करू शकताय. ज्याप्रमाणे आपण अभिषेक घालतोय, कंटिन्यू तेलाची धार करणं, तेल कोमट करून परत परत रिपीटेडली ते करून एक अर्धा तासपर्यंत हे केलं तरी पण चालतंय. ह्या दोन्ही पद्धती तुम्हाला शक्य नसतील तर साधं तेल, औषधी तेल घेऊन ते गरम करून त्याच्यामध्ये कॉटन बुडवून तो फक्त पट्टी तिथे ठेवायची. गार झाली की परत दुसरी पट्टी ठेवायची. असं तुम्ही अर्धा तास कंटिन्यू केलं आणि सकाळ संध्याकाळ 2 वेळा केलं तर एक आठवड्याभरात बऱ्यापैकी जी सांधेदुखी बऱ्याच दिवसांची आहे, ज्याच्यामध्ये कटकट आवाज येतोय, सूज नाही, जिकडे झीज झाली, अशा सगळ्या ठिकाणी गुडघ्यांची दुखणी त्याच्यामुळे कमी होतात.
दुखण्यासाठी बेसिकली निर्गुंडी तेल, वेदनाशामक जी पण तेल असतात त्याच्यामध्ये बला तेलाचा जास्त चांगला फायदा होतोय. आणि जिकडं सूज आहे पण तरी थोडं तेल लावायचं, तेव्हा विषगर्भ सारखं तेल तुम्ही वापरू शकताय. मोहरीचं तेल वापरू शकताय. त्यामुळे मार्केटमध्ये अशी भरपूर औषधी तेल आहेत जी तुम्ही वापर करू शकताय. आणि काहीच शक्य नसेल तर साधं तिळाचं तेल वापरलं तरी पण चालणार आहे. तिकडं तेल जिरणं हे जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि ही गोष्ट एकदा करून उपयोग होत नाही, किमान तुम्ही आठवड्यावर तरी हा प्रयोग करायला पाहिजे. आणि हा करून झाल्यानंतर तुम्हाला त्याचा किती फायदा झाला हे मला तुम्ही नक्की सांगा. कंटेंट काय आहेत आणि कसं करायचं ह्याच्याविषयीचे पूर्ण डिस्क्रिप्शन आम्ही खाली डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन केले. ते तुम्ही रेफर करून जास्त चांगल्या पद्धतीने हे करू शकता. आणि तुमच्या प्रियजनांमध्ये कोणाला त्रास होत असेल त्यांना हे शेअर करा. असेच आमचे व्हिडिओ बघत राहा आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओ